हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळ सकाळची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. घरातली कामं तर सगळी आवरली आहे. आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन काही शेअर करणार नाही आहे. आज मी तुमच्यासोबत काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जे आपल्याला रोजच्या कामामध्ये उपयोगी पडू शकतात. अशा काही टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किचनचं काम म्हणा किंवा आपलं स्वयंपाकाचं काम म्हणा किंवा क्लिनिंगचं काम म्हणा, हे सगळं काम आपलं सोपं होईल अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किचनचं काम म्हणा, स्वयंपाकाचं काम म्हणा किंवा आपला क्लिनिंगचं काम म्हणा, असं आपलं काम थोडंसं सोपं होईल अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. चला तर मग सुरू करूया. किचनमध्ये काम करता करता बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपण हळूहळू शिकतो. एक दुसऱ्याला बघून किंवा मग आपल्या अनुभवामधून आपल्याला त्या गोष्टी शिकायला मिळतात. ही काही टिप्स आहेत जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याने आपलं काम अगदी सोपं होऊन जाते. बघा, अशा तर कितीही टिप्स फॉलो केल्या तरी किचनमध्ये काम तर आपल्याला करावंच लागते. पण हे उरलेले शेंगदाणे मी भाजून याचा कूट करून ठेवीन, म्हणजे भाजीमध्ये मग जेव्हा आपल्याला कामात येते तेव्हा वापरता येते. टायमावर जर करायला गेलो तर मग थोडासा उशीर लागतो, त्यामुळे आधीच कूट करून ठेवायचा. थोडीशी ग्रोसरी आणली होती, कारण की आता लवकरच पावसाळाही सुरू होणार आहे. त्याआधी म्हटलं थोडासा सामान भरून घेऊया. तर शेंगदाणे, साबुदाणा, मुगाची डाळ वगैरे संपलं होतं तर तेच आणलं होतं. आणि आता पावसाळ्यासंबंधीच एक टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर लवकरच आता पावसाळा सुरू होणार आहे, त्याआधी आपण थोडीशी तयारीही करून ठेवली पाहिजे. तर जो सामान आपण भरतो ना, त्यामध्ये मुगाची डाळ असो, शेंगदाणे असो, तुरीची डाळ असो किंवा कुठलंही कडधान्य असो, ते काय हवा लागून थोडंसं असं वातड व्हायला लागते. तर त्यासाठी काय करायचं आहे माहिती का? थोडेसे तांदूळ आपण एका पेपरच्या कागदामध्ये बांधून ठेवायचे आहे. बघा, ज्याप्रमाणे मी बांधते आहे ना, त्याप्रमाणे अगदी थोडेसे तांदूळ बांधायचे आहे, पुडिका बांधून ठेवायची आहे. आणि शेंगदाण्यामध्ये, मुगाच्या डाळमध्ये किंवा कुठलेही कडधान्य असतील ना, त्यामध्ये ही पुडी आपल्याला ठेवून द्यायची आहे. त्यामुळे काय होते, कडधान्याला भेज लागत नाही. किंवा तुम्ही तमालपत्रही ठेवू शकता, पण मला ही सोपी ट्रिक वाटते पुडी बांधून ठेवायची, तर मी अशी पुडी बांधून ठेवते. तसं तर मी शेंगदाणे फ्रीजमध्येच ठेवत असते, कारण की फ्रीजमध्ये मग लवकर खराब होत नाही. पण बाहेर जरी ठेवले तर अशी तांदूळाची पुडी बांधून जर ठेवली तर त्याला अजिबात वातड होत नाही आपले कडधान्य. तर ही सुद्धा ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि दुसरी ट्रिक, आठवड्याभराची तयारी करून ठेवण्याची आहे. तर ही सुद्धा एक खूपच कामाची ट्रिक आहे. टिप ती म्हणजे आठवड्याभराची तयारी करून ठेवणे. तर असं हे मी मॅग्नेटिक ऑनलाईन मागवलं आहे, तर हे खूपच जास्त उपयोगी पडते. तर यामध्ये मी आठवडाभर काय स्वयंपाक करायचा आहे, काय नाश्ता बनवायचा आहे, हे सगळं मी आधीच लिहून ठेवते. ज्या दिवशी मी भाजी आणते ना, त्या दिवशी मी सगळं लिहून ठेवते. म्हणजे टिफिनमध्ये काय बनेल, स्वयंपाकामध्ये काय बनेल किंवा नाश्त्यामध्ये काय बनेल, असं जर आपण आधीच प्लॅनिंग करून ठेवलं तर थोडेसे कामं आपली सोपी होतात. तर ही एक टिप खूप जास्त उपयोगाची आहे, तुम्ही सुद्धा नक्कीच करून ठेवा. असं मॅग्नेटिक बोर्ड जर नसलं तरी आपण जर वहीमध्ये म्हणा किंवा डायरीमध्ये म्हणा लिहून ठेवलं आठवडाभराचं, तरीसुद्धा तेही खूप जास्त उपयोगी असते. तर ही टिप खूप जास्त कामाची आहे. आता तुम्ही बघू शकता मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. टिफिनची भाजी म्हणा, संध्याकाळची भाजी म्हणा. नाश्त्याचं नाही लिहिलं, कारण नाश्त्याचं काही फिक्स नसते. कधी काय खायची इच्छा झाली तर ते मी बनवून देते, आणि तसाही रोज नाश्ता काही बनत नाही, केव्हा केव्हा बनतो. आणि त्यासाठी मग मी नाश्त्याचं नाही लिहिलं आहे, फक्त सकाळचं टिफिन आणि संध्याकाळच्या भाजीचं मी लिहून ठेवलं आहे. तर ही एक टिप खूप जास्त उपयोगाची आहे, तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. चला पुढची टिप पाहूया. पुढची टिपसुद्धा फ्रीजविषयीच आहे. फ्रीजमध्ये बऱ्याच वेळा आपण खाण्याचं सामान ठेवतो, काही बाशीसुद्धा राहते. सकाळचं संध्याकाळचं सकाळी असं आपण खातच असतो. आणि बऱ्याच वेळा तर आपल्याला माहितीसुद्धा नसते अशा वस्तूही असतात. आणि दूध असते, कधी कधी खूप साऱ्या भाज्या असतात, त्यामध्ये कधी फ्रीजमधून एक उकीर वास येतो. पण तो वास घालवण्यासाठी एक टिप आहे माझ्याकडे. आणि कोणती, चला ती मी दाखवते तुम्हाला. तर बघू शकता फ्रीज माझं अगदी गच्च भरलेलं आहे.
पण त्यामध्ये असा अर्धा लिंबू आपल्याला कापून ठेवायचा आहे. असा अर्धा लिंबू कापून ठेवल्याने आपल्या फ्रीजमध्ये अजिबात वास येत नाही. तर असा लिंबू जर कापून ठेवला तर आपल्या फ्रीजमध्ये अजिबात वास येत नाही, सगळी वास तो शोषून घेतो. आणि त्यापेक्षा दुसराही उपाय आहे, पेपरचे तुकडेही तुम्ही ठेवू शकता किंवा एका वाटीमध्ये बेकिंग सोडा सुद्धा ठेवू शकता, त्यानेही फ्रीजमध्ये अजिबात वास येत नाही. पण असा लिंबू ठेवणं थोडं सोपं आहे, त्यामुळे मग मी अर्धा लिंबू कापून ठेवून देते. अजिबात फ्रीजची वास येत नाही. ही पण एक कामाची टिप आहे, तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि गरमीमध्ये तर खास ही टिप्स आपल्याला उपयोगात पडते. तर चला पुढची टिप. चला, या काही टिप्स मी तुम्हाला दाखवल्या, पण आता बाकीच्या ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला बोलूनच सांगणार आहे, कारण की आता त्याचं काम नाही आहे. म्हणून जेव्हा करेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण तरीही त्या सगळ्या टिप्स बऱ्याचशा कामाच्या आहेत आणि त्या मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. बघा, ही एक टिप म्हणजे कांदा जेव्हा पण आपण कापतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यातून आसू येतातच, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का? कांदा आधी थोडासा पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा, थोडा वेळच 1-2 सेकंड किंवा 2-3 मिनटं बुडवून ठेवायचा. नंतर मग पाण्यातून काढला की त्याला मग कापायचा. अजिबातच डोळ्यातून अश्रू येत नाही. मी बऱ्याच वेळा ही टिप फॉलो करते. आणि त्याच संदर्भात तसं करायचं नसेल तर कांदा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नंतर त्याला कापायचा, तेव्हाही आपल्या डोळ्यात पाणी येत नाही. तर ही सुद्धा कामाची टिप आहे. आणि तसं तर आता चॉपर वगैरे बरेचसे निघाले आहेत, त्यामुळे हाताने जास्त काही कोणी कांदा कापत नाही. पण तरीही कधी कापायची वेळ आली तर ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करा. खूप कामाची टिप आहे. चला, ही झाली एक टिप. आता नेक्स्ट टिप बघूया. ती म्हणजे जेव्हा पण आपण तूप बनवतो ना, तेव्हा तुपाचा खूप सारा वास येतो, उग्र वास येतो असं म्हटलं तरी चालेल. आणि बऱ्याच जणांना सहनही होत नाही. खास करून मुलं जर असले घरामध्ये तर त्यांना तर तो तूप बनवण्याचा वास अजिबातच सहन होत नाही आणि बाहेरही जातो तो वास. त्यामुळे सगळ्यांनाच माहिती पडून जाते का ह्यांच्या घरामध्ये तूप बनते आहे. असा बराचसा उग्र वास येतो तुपामुळे. पण तरीही घरचं तूप ते घरचं तुपच असते ना. तर तो वास घालवण्यासाठी एक मस्त टिप सांगते बघा तुम्हाला. तर काय करायचं, आपल्या किचनमध्ये जेव्हा आपण तूप बनवायला ठेवतो ना, तेव्हा तिथं धूपबत्ती म्हणा किंवा अगरबत्ती म्हणा, चांगले स्ट्रॉंग सुगंधाची जी अगरबत्ती असते, धूपबत्ती असते ना, ती लावायची. त्यामुळे वास तर पूर्ण तर नाहीसा नाही होणार, पण थोडाफार कमी होऊन जाईल. तर ही एक टिप खूप कामाची आहे, ही सुद्धा तुम्ही फॉलो करून बघा. तर मला हे बऱ्यापैकी फायदा झालेला आहे या टिपने, कारण की खूप वास येतो तूप बनवतात तेव्हा. त्यामुळे मग मी सुद्धा आता ही टिप फॉलो करायला लागली आहे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी तूप बनवेल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता तर मी 2 दिवस आधीच तूप बनवलं, म्हणून आता तर काही बनवायचं नाही. 8-10 दिवसानंतरच बनेल, तेव्हा मी नक्कीच दाखवेल तुम्हाला. चला, ही एक कामाची टिप आहे. आणि आता दुसरी टिप, ती म्हणजे चॉपिंग बोर्ड विषयी आहे. तर आपण बरेच जण काय, आपण सगळे लाकडाचे चॉपिंग बोर्ड यूज करतो. तर ते बऱ्याच वेळा काय होते ना, ते हिरव्या भाज्या कापल्यामुळे पूर्ण हिरवं होऊन जाते. त्याला साबण लावला की त्यामध्ये साबणही अटकू शकतो. त्यामुळे साबणाने अजिबात चॉपिंग बोर्ड धुवायचं नाही. त्याला काय करायचं, लिंबू घ्यायचं, लिंबूवरती थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आणि त्याने आपलं चॉपिंग बोर्ड रगडायचं. त्यानेही आपलं चॉपिंग बोर्ड अगदी क्लीन होऊन जाते. आणि मग त्यामध्ये जो हिरवा भाजीपाल्याचा रंग असतो तो सुद्धा निघून जातो आणि चॉपिंग बोर्ड सुद्धा क्लीन होऊन जाते. तर ही सुद्धा एक टिप नक्कीच फॉलो करा. पहा, अजून एक टिप म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सकाळीच करून ठेवणे. उद्या सकाळच्या स्वयंपाकाची तयारी आज संध्याकाळी करून ठेवणे, ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी तर नेहमी असंच करते, त्यानेही आपला खूप सारा वेळ वाचतो. जसं की संध्याकाळी आज मला डाळ मेथी बनवायची आहे, तर त्यासाठी काय लागते, आपल्याला डाळ शिजवावी लागते ना. तर संध्याकाळी जर शिजवायला बसले तर तेवढे 5-10 मिनटं आपले वाया जातात. तर काय करायचं माहिती आहे, सकाळीच डाळ शिजवून ठेवायची. आणि आता तसं डाळ तर काही शिजवलेली खराब होत नाही. तर सकाळी डाळ शिजवून ठेवली असली की आपल्याला संध्याकाळी अगदी 5-10 मिनटंच लागतात, स्वयंपाक करायला उशीर लागत नाही. तर सकाळीच जर डाळ शिजवून ठेवली असली की संध्याकाळी आपल्याला कुकरसुद्धा घासावा लागत नाही. ते सुद्धा आपलं एक काम संध्याकाळच्या वेळेस कमी होऊन जाते आणि आपला वेळही वाचतो. तर डाळ मेथीच्याच बाबतीत नाही, दुसऱ्याही भाज्या आहेत, जसं की भलेही शिजवायच्या नसतील किंवा कापून ठेवायच्या असतील तर आपण सकाळी कापून ठेवलं तर संध्याकाळी वेळ वाचतो. आणि ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेच जण करतात तसं. तर पण शिजवण्याची गोष्ट सांगते मी तुम्हाला. जो पदार्थ आपल्याला शिजवलेला संध्याकाळी बनवायचा असतो ना, तो जर सकाळी शिजवून ठेवला तर संध्याकाळी आपलं काम अगदी सोपं होते. ही पण एक खूप कामाची टिप्स आहे. चला, आता नेक्स्ट टिप म्हणजे
आठवडाभराची किंवा 8-10 दिवसाची अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवणे. अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवणे हे तर खूपच महत्त्वाची टिप्स आहे आणि मी तर ही नेहमी फॉलो करते. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट माझ्या फ्रीजमध्ये नेहमीच राहते, कारण की सकाळी मला टिफिनची घाई गडबड असते. त्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ही मी नेहमी बनवून ठेवते 8-10 दिवसाची. त्याने माझं काम खूप सोपं होते. तर ही सुद्धा एक खूप जास्त कामाची टिप आहे, तुम्ही सुद्धा नक्कीच फॉलो करा. बऱ्याच माझ्या मैत्रिणी ही टिप फॉलोही करत असतील, तर तुम्ही सुद्धा ही टिप फॉलो करता का मला नक्कीच कमेंट करून सांगा. ही तर खूपच महत्त्वाची टिप आहे. तर चला, आजच्या ह्या काही छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. या तर काम कमी करण्यासाठी यापैकी कोणती टिप तुम्ही यूज करता मला नक्कीच कमेंट करा. माझ्या या छोट्याशा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तेही मला कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्या टिप्स तुम्हाला यूजफुल वाटल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.